मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 8 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, त्या पावसामध्ये बरेच आपल्या असं पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. गारांचा पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी असा तुरळक पाऊस झालेला आहे. तर त्याचा फटका आपल्याला शेवगा शेतीला बसला, इतर शेतीला पण बसला आहे आणि शेतकऱ्यांची बरीच अशी आपली मित्रांची आर्थिक हानी झालेली आहे. आता निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला पावसानंतर आपण सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय आणि त्याच्यानंतर पण आता आपण आज परत त्या विषयावर बोलतोय. कारण बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं झालंय बुवा, आळी पडली. तर जे नवीन मित्र आहे त्यांना अंदाज नाही बुवा आळी पडली म्हणजे नेमकं काय होतं. तर मित्रांनो, आळी पडली म्हणजे नेमकं असं होतं, झाडांचे पानं असे कोणतरले जात्या, पानावर जाळी पडते, म्हणजे आळी पडली असं समजून जायचं. आणि या पावसामध्ये पण काय झालं, पाऊस झाल्यानंतर एक 2-3 दिवस धुक्याचं वातावरण झालं. ढगाळ वातावरण असल्यामुळे अळीचा अटॅक झाला आणि त्याच्यामुळं पावसानं तर बरीचशी फुलं गळाली. पण जे फुलं राहिली होती ते पण 4-2 दिवसात नंतर गळून गेली आणि नंतर अळीचा पण अटॅक झालेला आहे. तर अशा याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करायची आहे? तर आपल्याला त्याला इमामेक्टिन बेन्झोइन हे प्रोक्लेन नावानं जे औषध आहे त्याच्यात हा घटक आहे. ते आपल्याला एका लिटरला 5 ते 7 ग्रॅम पर्यंत घ्यायचं आहे. 5 ग्रॅम घेतलं तरी चालेल, कारण ऊन भरपूर आहे आता. आणि स्प्रे घेताना मित्रांनो, सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळच्या वेळेस घ्यायचा. संध्याकाळी 5 नंतर आणि सकाळी घ्यायचा असेल तर 6 वाजताच तुमचा स्प्रे चालू झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक म्हणून एन्ट्रोकॉल वापरू शकता 1.5 ग्रॅमनं प्रति लिटर पाण्याला. आणि त्याच्या म्हणजे जेणेकरून जी आता शेंगाची साईज आपण आता पाऊस झाल्यानंतर एक स्प्रे घेतला तरी शेंगा आपल्या व्यवस्थित अशा राहिल्या. पण झाडाची फुलं भरपूर गळून गेली आणि झाडाची पानांची संख्या पण थोडी कमी व्हायला लागलेली. तर आता नवीन फुलं आलेले मित्रांनो, पावसानंतर आता परत सेट व्हायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, हे बघा, आता असे पानं दिसले म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला आपल्या झाडावर आळी पडली. जाळं पडले, पानं अशी खाल्लेली कोणतरलेली समजून घ्यायचं आळी पडलेली. आणि फुलं पण असे गळून फुलांना असं थोडं जाळ्यासारखं आलेलं असतं, म्हणजे आळीचा अटॅक झालेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. फवारणी घेताना काय करायचं, तुम्हाला इमामेक्टिन घ्यायचं आपल्याला प्रति पंपाला 15 लिटरच्या 5 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एन्ट्रोकॉल 25 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर एखादा आपण अमोनिया ऍसिड, म्हणजे त्याच्यामध्ये जेणेकरून झाडाला परत आपल्याला फुलं निघली पाहिजे, झाड हिरवगार झालं पाहिजे, याच्याकरता आपण एखादं टॉनिक वापरू शकता आपण चांगल्या कंपनीचं. तर आता आम्ही इसाबीन वापरतो. तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही वापरून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचंय. आणि शेवग्या आता यंदा परत बाजार चांगले राहणार आहे. मध्ये एक महिनाभर बाजार थोडे डल गेले, पण आता परत बाजार थोडे थोडे सुधारायला लागले, कारण बऱ्याच मित्रांच्या छाटण्या झालेल्या आहे आणि माल पण कमी झालेला आहे. तर त्याच्यामुळे शेवग्याची आवक बाजारामध्ये परत कमी झालं. परत आता आपल्याला 30-35 रुपयापर्यंत रेट दिसायला लागलेले आहे. तर अशा प्रकारे नियोजन करा मित्रांनो. शेवगा शेती निश्चित फायद्याचीच राहणार आहे आपली. रामकृष्ण. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ.